एव्हरी प्रॉब्लेम हॅज अ सोल्युशन. प्रत्येक जो प्रश्न निर्माण होतो आयुष्यात किंवा जो प्रॉब्लेम येतो तर तो प्रॉब्लेम हा सोल्युशन घेऊन येतो किंवा त्याचं सोल्युशन असतं प्रत्येकाचं. पण काही प्रॉब्लेम्स आयुष्यातले असे असतात, काही सिच्युएशन्स अशा असतात की ज्याचं सोल्युशनच हे असतं की काही प्रॉब्लेम्स सोडून दिल्याने सुटतात. त्याच्या मागं लावून त्याच्या मागं तुमची एनर्जी खर्च करण्यापेक्षा काही प्रॉब्लेम्स असे असतात की जे सोडून दिल्याने सुटून जातात, कारण तुमचं फोकस त्याच्यावर नसतो. काही प्रॉब्लेम्स ॲक्सेप्ट केल्यामुळे काही सिच्युएशन्स अशा असतात की ज्या तुम्ही बदलू शकत नाही. तर त्या सिच्युएशन्स किंवा ते जे प्रॉब्लेम्स असतात ते ॲक्सेप्ट केल्यामुळे सुटतात. त्याचं सोल्युशन हेच आहे की ते जसे आहेत तसे त्याला ॲक्सेप्ट करा आणि पुढे जा. काही प्रॉब्लेम्स हे तुम्हाला वाटतात प्रॉब्लेम्स आहेत, त्याचं सोल्युशन हे आहे की तुमचं परसेप्शन चेंज करा. थोडक्यात काय, तो प्रॉब्लेम, ती सिच्युएशन आली आहे ती तुम्हाला अशी वाटते आहे सध्या की तो मोठा प्रॉब्लेम आहे, पण तो प्रॉब्लेम हा प्रॉब्लेम नसून तुमच्यासाठी येणारी मोठी अपॉर्च्युनिटी आहे, असं असू शकतं. आज जर तुम्ही एखाद्या प्रॉब्लेममध्ये असाल तर हा विचार करा की काय हा प्रॉब्लेम खरंच एवढा मोठा आहे का, की आजपासनं 1 वर्षांनी मी जेव्हा मागं वळून बघीन तेव्हा काय मला हा प्रॉब्लेम खरंच एवढा मोठा वाटेल का? डोंट फोकस ऑन प्रॉब्लेम्स, फोकस ऑन सोल्युशन्स.